काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे। जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा। आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलवाले दाखल करत नाही आणि महसूलवाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही। आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या। राज्यात नव्या वाळू धोरणाला मान्यता मिळाली असून आता वाळू तस्करीवर पोलीस आणि महसूल विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे। त्यामुळे वाळू तस्करीला लगाम लागणार आहे। नैसर्गिक वाळूचा तुटवडा असल्यामुळे वाळूची तस्करी होते। त्यामुळे दगडांपासून कृत्रिम वाळू निर्मिती करणारे 50 क्रेशर प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येतील। हे क्रेशर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिले जाणार आहेत। वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करीत वाहनांचा परवाना रद्द केला जाईल। या प्रकरणी महसूल निरीक्षकालाही किंवा अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली। पाहूया। वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का? तर चोरी होत आहे। मी आधीच सांगितलं, मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही, कारण याला 2-3 धोरणं आपण आणले आहे। आता वाळू धोरण आणलं आहे, पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे, म्हणजे जाहीर केलं आहे एमसँड धोरण। एका जिल्ह्याला 50 क्रेशर आपण देतो आहे। काल त्याची पॉलिसी आली, काल त्याची SOP आम्ही इश्यू केली। कृत्रिम वाळू तयार करणे, दगडापासून वाळू तयार करणे। मी तुम्हाला सांगतो, जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर वाळू चोरी होणार नाही। वाळू चोरी काय आहे, कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही। म्हणून आता एमसँड धोरण आणलं। एका जिल्ह्यात 50 क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे। फर्स्ट कम फर्स्ट, त्याला इंडस्ट्रियल पॉलिसीचे सर्व बेनिफिट आपण देतो आहे। आणि उद्यापासून कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात 50 वाळू क्रेशर। मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी या राज्यामध्ये 1,500 एमसँडचे क्रेशर लागतील, नैसर्गिक वाळूवर हे राज्य 90% विड्रॉ होईल। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे। जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा। आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलवाले दाखल करत नाही आणि महसूलवाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही। आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या। आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे, अनिल परब साहेब, की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड। असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे। त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे नसती गेली आहे। त्यांनी अजून निर्णय घेतला नाही, पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल।